जळगावच्या चोपडा तालुक्यातील लासूर गावची चेतना ठाकरे ही विद्यार्थिनी पहिल्याच प्रयत्नात पोलीस दलात भरती झाली आहे। हालाकीच्या परिस्थितीतून आपले BSc शिक्षण सुरू असताना चेतनाने कठोर मेहनत घेत हे यश संपादन केलं असून तिच्या या यशामागे तिचा परिवार आणि शिक्षक असल्याचं ती सांगते। तिची आई आणि वडील विकास ठाकरे हे मोलमजुरी करून आपल्या मुलांना चांगले शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहेत। चेतना आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार असून मुलगी पोलीस भरती झाल्याने लासूर पंचक्रोशीत त्यांच्या परिवाराबद्दल आनंद व्यक्त होताना दिसतोय। शिक्षण सुरू असताना जळगाव जिल्हा पोलीस दलातील 40 महिला पोलीस पदांकरता भरती निघाली। या 40 जागांसाठी हजारो मुली भरतीसाठी आल्या होत्या। त्यात चेतनाही तयारीनिशी उतरली आणि आपल्या सरावाच्या जोरावर तिने भरती परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवलंय। या यशाचा आनंद तर आहेच, मात्र एवढ्यावरच न थांबता अभ्यास सुरूच ठेवून पुढील वाटचाल सुरूच ठेवण्याचा मानस चेतनाने न्यूज अनकटकडे बोलून दाखवलाय। तिच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी आत्माराम पाटील यांनी। आज चोपडा तालुक्यातील लासूर या ठिकाणी आपण आलो आहोत। खरं जर पाहायला गेलं तर सध्या सर्वत्र महाराष्ट्रात पोलीस भरती जोमात सुरू आहे। अशीच एक मुलगी की जिचे वडील दुसऱ्यांच्या घरी जाऊन मोलमजुरी करून मुलांना उत्कृष्ट शिक्षण दिलं, मुलांना संस्कार दिले। संस्कार दिल्यानंतर मुलांनाही आपल्या आई वडिलांचे संस्कार अंगीकृत करून आई वडिलांच्या कष्टाला कुठेतरी आपण चीज करायला पाहिजे, याच प्रेरणेने त्यांनी मनात असे काही ध्येय ठेवलं आणि त्या ध्येयापोटी आज लासूर सारख्या गावातील पहिलीच महिला पोलीस म्हणून म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशी एक कुमारी चेतना ठाकरे आपल्या सोबत आहे। चेतनाचं जर खरं जर पाहिलं तर BSc शिक्षण हे चोपड्याच्या MJ कॉलेजमध्ये सुरू आहे आणि त्या MJ कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना तिच्या डोक्यात अचानक पोलीस भरतीचं जणू काही मनात जिद्द निर्माण झाली आणि त्या जिद्दला कुठेतरी पात्र ठरली आणि पोलीस भरतीमध्ये ती सक्सेस झाली। आपण तिच्याशी काही या संदर्भात सविस्तर चर्चा करूया। दीदी, अगोदर तुझ्या न्यूज अनकटमध्ये स्वागत। तू पोलीस भरतीमध्ये झाली, तुला मनापासून न्यूज अनकटकडनं शुभेच्छा। खरं जर पाहायला गेलं तर तू BSc शिक्षण घेत होती आणि BSc शिक्षण घेत असताना तुझ्या मनात कसं आलं की मी पोलीस भरतीमध्ये व्हायला पाहिजे किंवा पोलीस व्हायला पाहिजे, ही तुझ्या मनात कशी संकल्पना? तर आपण या फील्डमध्ये उतरावं, आपण ऑप्शन BSc करू शकतो, आपण सायन्समध्ये। पोलीस भरतीमध्ये भरती होत असताना तुला कोणाचं मार्गदर्शन लाभलं का? मी पहिले मागच्या वर्षी भरती दिली होती, मला कुठलंच मार्गदर्शन वगैरे नव्हतं। मी फॉर्म टाकला होता, ग्राउंड पण दिलं, पेपरसाठी क्वालिफाय झाले, पण काही एवढं मार्गदर्शन नव्हतं। पण जसं पुढे मी गेली तसं मला फ्रेंड्स पण लागले। मला शिक्षक होते आमचे, साई अकॅडमी म्हणून क्लास आहे, 3 महिन्याचा क्लास केला, सरांचं मार्गदर्शन लागलं मला, म्हणून मी करते। आता तू पोलीसमध्ये भरती झाली, आता तुला काही दिवसांनी तिकडनं ऑर्डर येईल की प्रशिक्षण घेण्यासाठी। अजून मनात काय अशी जिद्द आहे की निवड पोलीस भरती झाले म्हणजे माझं काम थांबलं, अजून काही मोठे त्या क्षेत्रात मोठे अधिकारी होण्याची काही इच्छा आहे का? मी माझा अभ्यास सुरूच ठेवणार आहे जोपर्यंत मला पोलीस भेटेल तोपर्यंत। आणि आता पोलीस भरतीमध्ये थांबलं असं नाही, पण अभ्यास कंटिन्यू। तू पोलीस भरतीमध्ये भरती झाली, याचं खरं श्रेय तू कोणाला देशील? मी बऱ्याच जणांना जाते, जसं माझ्या आई वडील, जसं माझे सर, यांच्यामुळे मी आजपर्यंत पोहोचली आहे। मी जेव्हा पोलीस भरती करायची तेव्हा खूप डोक्यात निगेटिव्ह विचार यायचे। माझे वडील होते की त्यांनी मला खूप सपोर्ट केला आणि डोक्यात चांगले विचार ठेवले की मी करू शकते, आणि सर पण तसे सांगायचे। खरं जर पाहायला गेलं तर आई वडिलांची मेहनतीला कुठेतरी चीज या दीदीने करून दाखवलं आणि
पोलीस भरतीमध्ये सक्सेस झाली, ही जिद्द मनाशी जर इतर मुलींनी ठेवलं तर नक्कीच ते लासूरचं नाव उज्ज्वल करण्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट आत्माराम पाटील, न्यूज अनकट, लासूर.